नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शेवभाजी। अगदी झटकीपट तयार होणारी भाजी आहे। चवीलाही खूप छान लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी जी आहे आपण टिफिनसाठी करू शकतो। म्हणजे सुक्की भाजी करू शकतो आणि रस्सा भाजी करू शकतो। भाताबरोबर सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो आणि जास्त वस्तूंची यामध्ये गरज लागत नाही। बघू शकता छानपैकी ते 7 ते 8 मिनिटांमध्ये छानपैकी भाजी तयार झाली आहे। तर लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे गॅसवर मी पातेलं ठेवलंय। गॅस चालू करून यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूया। इथे मी 2 चमचे तेलाचा वापर केला आहे। जास्त तेल नाही घातलं तरी चालेल। बघू शकता इथे 2च चमचे तेल घातले। तेल तापलं की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी। जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलाय आणि आलं 1 इंच घेतलंय। ते चांगलं ठेचून घेतलंय। मिक्सरमधनं बारीक करून पेस्ट करून घेतली तरी चालेल। ते छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। त्यामुळे त्याची चव आहे ती खूप छान लागते तेलामध्ये परतल्यावर। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत, इथे मी 3 कांदे घेतले, अगदी बारीक चिरून घेतले आहे। तुम्हाला पेस्ट करून घ्यायची असेल तर घेऊ शकता, पण मिक्सरमधनं वाटून घेतल्यानंतर कांद्याची चव थोडी वेगळी लागते। त्यामुळे शक्यतो कापूनच घ्यायच्या। कापलेल्या भाज्या असो काही असो ते छान लागतं चवीला। आणि कांदा जो आहे तो 1-2 मिनिट फक्त परतून घ्यायचा आणि लगेच यामध्ये मी ते घेतले आहे 1 मोठा टॅमॅटो। टॅमॅटोही छानपैकी परतून घ्यायचा आणि यामध्ये टॅमॅटो शिजण्यासाठी इथे 1 चमचाभर मीठ घालायचं आहे। म्हणजे भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घेतलं मी ते आणि 1-2 मिनिटं फक्त परतून झालं की यावर व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं। कारण झाकण ठेवलं की वाफेने छानपैकी कांदा टॅमॅटो आहे व्यवस्थित शिजले जातील। फक्त 2 मिनिटं आपण ठेवायचं, अधूनमधून चेक करायचा। 2 मिनिटं झाले की आपण इथे बघू शकता कांदा टॅमॅटो छानपैकी परतले गेले। त्याचं बघू शकता त्याचा आकारही कमी झाला इथे। अजून अगदी थोडंसं म्हणजे 1-1.5 मिनिटं फक्त आपण एकदा पुन्हा हे अधूनमधून चेक का करायचं की ते खाली लागलं नाही पाहिजे त्यासाठी। परत एकदा आपण 1 ते 1.5 मिनिटं पुन्हा हे झाकण ठेवून थोडीशी अजून वाफ देऊया। त्यामुळे ते एकदम व्यवस्थित शिजले जाते आणि त्याचं तेलही चांगलं सेपरेट झालं पाहिजे। बघू शकता इथे पुन्हा एकदा 2 मिनिटं झाले। आता इथे तुम्ही बघू शकता तेलही त्याचं सेपरेट झालेलं आहे। तर तेल लगेच दिसतं सेपरेट झालेलं। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये सर्वात आधी इथे आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धने पावडर। जर तुम्हाला लाल तिखटाची मिरच करायची नसेल भाजी तर तुम्ही या काळा मसाला जो आहे तो इथे 1 चमचा लाल तिखटाच्या ऐवजी टाकू शकता। त्यानंतर हे सगळे मसाले छानपैकी परतून घेऊ। बघू शकता छान तेलही सुटले, मसाले आहे छानपैकी परतून झाले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 तांब्याभर पाणी। इथे पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं। त्यामुळे भाजी जी आहे व्यवस्थित छान तरी पण येते आणि भाजी पण लवकर शिजल्या जाते। म्हणजे उकळी आपल्याला काढून घ्यायची तर उकळी त्याची लगेच येते। तर जास्त वेळ न घालता आपली भाजी पण लवकर तयार होते। त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपण जेव्हा शेव टाकतो भाजीमध्ये तेव्हा जी तरी आहे ती पूर्णपणे निघून जाते। तर तुम्हाला कोरडी भाजी करायची असेल तर फक्त 1 ग्लासवर किंवा अर्धा ग्लास पाणी घालायचं। इथे मी रस्सा भाजी करते त्यामुळे मी इथे 1 तांब्याभर पाणी घातलंय गरम करून। तर बघू शकता तरी छानपैकी वरती आली आहे। आता उकळी काढून घेऊया।
छानपैकी ते बघा 2 मिनिटातच उकळी आली आहे आणि तरी पण खूप छानपैकी आलेली आहे. पण आता आपण जेव्हा शेव टाकतो त्यावेळेस ती तरी आहे ती सगळी गायब होऊन जाते, कारण बेसन पिठाची शेव असते त्यामुळे ते तेल जे आहे ते ऑब्झर्व करून घेतं. तर त्यासाठी काय करायचं, शेव टाकल्यानंतर गॅस आहे अगदी कमी करायचा, अगदी मंद आचेवर. आणि इथे मी घातलेला आहे 1 चमचा गरम मसाला. मसाला जो आहे पण सगळ्यात शेवटीच घालतो, त्याच्यामुळे त्याची चव आहे छान लागते. इथे मी कमी गॅस केलेला आहे, अगदी कमी करून घ्यायचा, त्यामुळे जी तरी आहे ती आपोआप छानपैकी वरती येईल. आणि फक्त 1-2 मिनिटासाठी फक्त हे शेव आहे ती नरम करून घ्यायची. फक्त 1-2 मिनटं झाले की बघूया. इथे बघू शकता 1-2 मिनटामध्येच छानपैकी जी तरी आहे ती छान वरती आलेली आहे आणि शेवही छानपैकी नरम झाली आहे. तर खूप आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं. इथे आपण लगेच गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया. तर मस्त आपली झटकीपट शेवभाजी तयार होते. भाजीला काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि आपण कधीही छानपैकी ती, आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही सकाळी झटपट करू शकता. अगदी सुकी भाजी करू शकता आणि चव खूपच छान लागते. मुलगा डबा जो आहे ते संपूनच परत येईल. आपण ते सर्व करून घेऊया. बघू शकता बेसनाची शेव असल्यामुळे ती लगेच रस आहे तो असा घट्ट व्हायला लागतो आणि ही शेवभाजी आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. अगदी कमी वेळात अशी स्पेशल भाजी तयार होते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्यामुळे माझ्या नव्या रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.